परवा दिवशी त्या प्रज्ञा सिंग ठाकूर भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे। मालेगाव बॉम्ब स्फोटामध्ये त्या आतमध्ये होत्या। बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या शापामुळे हेमंत करकरे म्हणजे जो आपले शहीद हेमंत करकरे जे इथे झाले, हेमंत करकरे, आमचे कामटे, होंबाळे, त्याच्यानंतर आमचे साळसकर, हे पाकिस्तान मधून आलेल्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी ते मारले गेले, ते शहीद झाले। त्याच्यावरती या प्रज्ञा सिंग ठाकूर सांगतायत माझ्या शापाने मेले म्हणे। बरं झालं मेले, एवढाही यांना काही वाटत नाही की बाबा एका अतिरेक्याने मारलं। आणि त्याच्यानंतर वाईट या गोष्टीचं, दुःख या गोष्टीचं की त्या बोलल्यानंतर त्यांना ती उमेदवारी तर दिलीच दिली, वर आमचे पंतप्रधान त्या बोलल्या, त्या ज्या काही बाई बोलल्या त्याचं समर्थन करतायत। भारतीय जनता पक्षाचे त्यांचे अध्यक्ष अमित शहा त्याचं समर्थन करतायत। तुम्ही आठवा ती रात्र, त्या रात्री काय काय झालं, सन्नाटा होता सगळा अख्खा मुंबईमध्ये। छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये ते शिरले, तिकडे त्यांनी गोळीबार केला, तिथे माणसं मारली गेली, आमचे अनेक पोलीस मारले गेले। म्हणजे आमच्या देशाच्या पोलिसांबद्दल, आमच्या राज्याच्या पोलिसांबद्दल यांना काही वाटत नाही। आणि निर्ढावलेपणाने, निर्लज्जपणाने त्या गोष्टींचं सगळेजण समर्थन करतात। आता नंतर बोलायला लागले की नाही नाही आम्हाला ते मान्य नाही, मग तरी तुम्ही तिकीट का दिलत? बरं त्या बाई या काय सिग्नल मोडून आतमध्ये गेल्या होत्या का? की कॉन्स्टेबलने पकडले, सिग्नल मोडलात बाई आज चला? बॉम्ब स्फोटाची केस होती। आमचे हेमंत करकरे यांच्याबद्दल कधी तुम्ही पुढच्या पोलीस खात्यामध्ये विचारून घ्या माणूस कसा होता। विनाकारण कोणाला तरी त्रास देणारा माणूस नव्हता। पण ज्या वेळेला बॉम्ब स्फोटामधली व्यक्ती ज्या वेळेला येते, मग ती कोणी का असे ना, आतंकवाद हा आतंकवाद असतो, त्याला कुठचा आलाय धर्म? बॉम्ब फुटताना बॉम्बला माहितीच नसतं की याच्यामध्ये कुठच्या धर्माची माणसं मरणार आहेत। पण आमच्या पोलिसांचा अपमान केल्यानंतर त्यांना परत तिकीट दिलं जातं, त्याचं समर्थन केलं जातं। काय भारतीय जनता पक्षाला म्हणायचं? आणि हे सत्तेवरती आहेत, हे सत्तेवरती नुसते नाही, हा सत्तेचा माज आहे, माज।